गुलेनबॅरी सिंड्रोमचा धोका पुण्यामध्ये वाढतोय, मात्र त्यावरचे उपचार हे प्रचंड महागड आहेत, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत। पाहुयात याच संदर्भातला हा एक विशेष रिपोर्ट। पुण्यात गुलेनबॅरी सिंड्रोमचा वाढता फैलाव, जीबीएसचे उपचार सामान्यांच्या आवाक्याबाहेर, सरकारकडून तोकडी मदत, गरिबांनी उपचार करायचे तरी कसे? पुण्यात गुलेनबॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढते। या आजारावर करण्यात येणारे उपचार महागडे आहेत, त्यामुळे उपचारांसाठी लाखो रुपये खर्च होतात। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून उपचार करण्यात येणार असल्याचं शासनाकडून जाहीर करण्यात आलंय। मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे। रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात, त्यासाठी लाखो रुपये खर्च येतो। मात्र जीबीएसच्या उपचारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवलं जाणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय। पुणे महानगरपालिका असेल किंवा आपल्या या परिसरातल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा आपल्या खर्चातून सुद्धा विशिष्ट निधी देण्याबद्दलची तरतूद आपण केलेली आहे। आज ही पाहणी झाल्यानंतर मी दोन्ही हॉस्पिटल्सना मी स्वतः भेट देणार आहे आणि त्यानंतर आमच्या संयुक्त बैठकीनंतर सुद्धा या उरलेल्या खर्चाबद्दल सुद्धा किंवा योग्य उपाययोजनाबद्दलची योग्य अशा पद्धतीची एसओपी आपण करणार आहोत। आरोग्य मंत्री महोदय, वस्तुस्थिती फार वेगळी आहे। पुण्यातील या रुग्णाच्या नातेवाईकाचे एकदा ऐका। काल आरोग्यमंत्री येऊन गेले, त्यांनी सांगितलं, पण आतापर्यंत कॉर्पोरेशनचा जो तुमचा अहवाल जो आहे ते म्हणतात नाही, पण ज्या वेळा त्यांनी म्हणलं त्यावेळा यांनी मान्य केलं आणि आमचा जवळपास 5 लाख रुपये कालच्या तारखेपर्यंत खर्च झालेला आहे आणि रोज 20-25 हजाराची औषधं लागत आहेत आणि प्लाझ्माचा चार्ज वेगळाच, मग तो कोण देणार? 24/7 जे आहे त्या ठिकाणी आम्हाला नळजोड करून द्यावा आमच्या भागाला, त्यामुळे आम्हाला फिल्टर पाणी मिळेल। 2 महिन्यामध्ये त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण होतोय। नाहीतर आमच्या ज्या विहिरी आहेत, नांदेड विहीर, धायरी विहीर, या धायरी विहीर नांदेड विहीर 2-2 एमएलडीचे फिल्टरचे प्लॅन आम्हाला त्यांनी बसवून द्यावे, अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे। हे आहेत कदम, पुण्यात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात। काही दिवसांपूर्वी त्यांच्या 8 वर्षांच्या मुलीला जीबीएसची लागण झाली। आजही तिच्यावर नवले या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कदम यांनी मुलीच्या उपचारासाठी 2.25 लाख रुपये खर्च केले। आता पुढचा खर्च करायचा कसा, असा यक्ष प्रश्न कदम यांच्या समोर उभा आहे। शासकीय योजनेतून तुटपुंजी मदत मिळाली, उपचार तर थांबवता येणार नाही। आतापर्यंतचा जो खर्च झालाय दवाखान्याचं सोडून अप्रॉक्सिमेटली 2.25 लाख रुपये आतापर्यंत खर्च झालाय। ते बाहेरचे इंजेक्शन सगळे आतापर्यंत आणि दवाखान्याचं बिल वेगळं आहे। गेले 12 दिवस झाला, आज 13वा दिवस आहे। एवढा खर्च एका सामान्य रिक्षा चालकाच्या माथ्यावर पेलणं हे शक्य नाहीये। जीबीएस रुग्णांना मोफत उपचार। पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर मोफत उपचारांची सुविधा। जन आरोग्य योजनेतून 2 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत। महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतून 2 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार। जीबीएस झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे इंजेक्शन मोफत उपलब्ध आहेत। जीबीएस आजारावरील रुग्णांवर मोफत उपचार केले जावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। आजार व्हायला महानगरपालिका जबाबदार आहे, कारण शुद्ध पाणी नागरिकांना नीट पुरवलं जात नाही, अशुद्ध पाणी येतं आणि म्हणून नागरिकांना या आजाराला सामोरं जावं लागतंय। आणि मग या आजारावर मात करण्यासाठी महानगरपालिकेने एक यंत्रणा उभी केली पाहिजे। ज्यांना आजार झाला पाहिजे त्यांना मोफत उपचार महानगरपालिकेने केले पाहिजे। झपाट्यानं वाढणारी जीबीएस रुग्णसंख्या मोठी समस्या आहे। त्याला अटकाव करणं आणि त्यावर योग्य उपचार करणं गरजेचं आहे। त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत आहेत। ते फक्त गरिबांपर्यंत पोहोचणं गरजेचं असून रुग्णांवर योग्य उपचार फार महत्त्वाचे आहेत। कोरोना काळात नागरिकांनी धास्ती घेतली होती, सरकारनंही कोरोना उपचार मोफत केले होते, तर खासगी रुग्णालयांमध्ये हेल्थ क्लेम्ससह मेडिकल क्लेमला आणि विशेष म्हणजे कॅशलेस सुविधा उपलब्ध करून दिली होती। त्यामुळे आताही शासनानं याबाबत तातडीनं पावलं उचलण्याची मागणी होते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।